नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट 2024ची जर प्रिपरेशन आपण मॅनेजमेंट सब्जेक्टून करत आहात तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्केटिंग मॅनेजमेंटचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQs डिस्कस करणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना की जर तुम्ही MS-CET 2024 क्वालिफाय करण्याचे इच्छुक आहे मॅनेजमेंट सब्जेक्टून, तर तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कंप्लीट क्रॅश कोर्स ऑन मॅनेजमेंट. या कोर्समध्ये आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतात. नंतर लाईव्ह मिस झाले तर काळजीचं कारण नाही, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल असतात. कंप्लीट सिलेबसचे नोट्स 10 युनिट्सचे आपल्याला मिळतील, वीकली टेस्ट मिळतील, नंतर फुल सिलेबस बेस्ड मॉक टेस्ट मिळतील, 4000+ MCQs आणि PYQ सेशन्स अँड PDFs मिळतील. आणि सर्वात मोठी विशेषतः पेपर 2ला घेता तर तुम्हाला पेपर 1 कम्प्लिटली फ्री मिळेल. ट्रस्ट मी विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सला जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला आणि घेतला तर आम्ही तुमचं सर्व प्रिपरेशन आम्हीच करून घेऊ आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर काही कोर्स जे आहे ते फॉलो करायची आवश्यकता नाही राहणार. याची न्यू बॅच जी आहे ती 13 एप्रिलपासून सुरुवात होते, तर तुम्ही याला जॉईन करू शकता. फीस इज 10,000 पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 हा कोर्स अवेलेबल होऊन जाईल. जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचं, दिलेल्या 2 नंबरवर व्हॉट्सअपने संपर्क करायचा आहे. जॉईन केल्यावर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल, जिथे तुम्हाला पर्सनल गायडन्स आणि सर्व लिंक्स नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात. पहिला प्रश्न पाहू. द सोसायटल मार्केटिंग ओरिएंटेशन एक्सटेंड्स बियॉन्ड मीटिंग कस्टमर नीड्स टू ऑल्सो कन्सिडर प्रॉफिटेबिलिटी, सोशल अँड एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी, कम्पिटिटर स्ट्रॅटेजीज आणि शॉर्ट टर्म सेल्स गोल. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्या मार्केटिंग ओरिएंटेशनमध्ये टोटल 5 गोष्टी ज्या आहे म्हणजे इव्हॉल्युशनसारखं म्हणता येईल की पहिले कोणाला प्रोडक्शन आला, मग प्रोडक्ट आला, मग सेलिंग आला, मग मार्केटिंग आला, त्याच्यानंतर सोसायटल मार्केटिंग आला. आता सोसायटल मार्केटिंग काय म्हणतो? सोसायटल मार्केटिंग म्हणतो की बा कस्टमरला सॅटिस्फाय करा, त्याचे नीड्स फुलफिल करा, पण याच्याबरोबरच सोसायटल लेवलवर बेनिफिट्स, सोशल बेनिफिट्स पण सोसायटीला झाले पाहिजे. ठीक आहे. आणि प्लस एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीवर फोकस करा. एन्व्हायरमेंटला तुम्ही जे प्रोडक्ट्स देत आहे त्याच्यामुळे काही नुकसान नाही झालं पाहिजे, तर प्रॉफिटेबिलिटी इथे येणार नाही. ठीक आहे. कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजीज जे आहे हे आपण मार्केटिंगमध्येच फोकस करतो. नंतर शॉर्ट टर्म सेल्स गोल हे पण इथे नाही राहणार, तर ऑप्शन बी आपला राईट आन्सर बनेल, सोशल अँड एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटीज. तर ऑप्शन नंबर बी जो आहे सोशल अँड एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटीज आपला इथे राईट आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द बाईंग प्रोसेस स्टार्ट्स वेन द बायर रिकग्नाइजेस अ डॅश प्रोडक्ट अँड ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द प्रोडक्ट, नंतर सेल्स पर्सन फ्रॉम प्रिव्हियस विजिट आणि प्रॉब्लेम ऑर नीड. आता हा जो क्वेश्चन आहे हा कन्झ्युमर बाईंग बिहेवियर प्रोसेसशी रिलेटेड आहे. सगळ्यात पहिले आपण काय करतो की एक बायर जेव्हा डिसिजन घेतो तो सगळ्यात पहिले काय करतो, नीडला रिकग्नाइज करतो. ठीक आहे. तुमची आवश्यकता काय आहे ते तो बघतो. नीड रिकग्नाइज केल्यावरती तो काय करतो, इन्फॉर्मेशन गॅदर करतो, मग अदर ऑल्टरनेटिव्हजला इव्हॅल्युएशन करतो, मग फायनल परचेस करतो आणि त्याच्यानंतर पोस्ट परचेस बिहेवियर जे आहे ते त्याचं होतं. तर आता याच्यात प्रश्न काय म्हणतो की बाईंग प्रोसेस सुरू कधी होईल? जेव्हा तुम्ही एखादा प्रोडक्ट पाहता तर तुम्हाला सपोज जे आहे तुम्ही संध्याकाळची वेळ आहे, तुम्ही समोसा पाहत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एकदम समोसा पाहून तुमचं हे होईल का, बाईंग प्रोसेस स्टार्ट होईल का? नाही. जर समजा तुमचं पोटच भरलं आहे तर मग कशाला? तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट पाहत आहे कोका कोलाची, पाहिल्याबरोबर एकदम पिण्याची इच्छा हे नाही होत ना. नंतर सेल्स प्रमोशन फॉर प्रिव्हियस विजिट, कोणी इन्शुरन्सवाला वगैरे येऊन गेला आहे तर तसं तर ते अनसॉर्टेड प्रोडक्ट आहे. पण जर तुम्ही हंग्री आहे तेव्हाच तुम्ही काय करता, झोमॅटोवर वगैरे ऑर्डर करता ना जे काही मागवायचं असेल. तर ऑप्शन नंबर डी जो आहे प्रॉब्लेम ऑर अ नीड हे आपला राईट आन्सर राहील. मग थर्ड क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग स्टेजेस ऑफ प्रोडक्शन ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल इन्व्हॉल्व्स यूज ऑफ सिलेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण चॅनल मॅनेजमेंट बघतो तर चॅनल मॅनेजमेंटमध्ये 3 टाईपच्या स्ट्रॅटेजीज असतात. एक असतं इंटेन्सिव्ह, एक असतं एक्सक्लुझिव्ह आणि एक असतं सिलेक्टिव्ह. इंटेन्सिव्हमध्ये तुम्ही काय करता की तुमचा प्रोडक्ट मॅक्सिमम जागी अवेलेबल करून देता. सिलेक्टिव्हमध्ये काय असतं की मोजक्या शॉप्समध्येच अवेलेबल राहील. आणि एक्सक्लुझिव्हमध्ये काय असतं की तुमचं खूप प्रीमियम प्रोडक्ट आहे तर ऑल ओव्हर द सिटी, तुमच्या सिटीमध्ये फक्त 1 किंवा 2 आउटलेट त्याचे राहतील. ठीक आहे. तर इथे इंट्रोडक्शन सिलेक्टिव्ह म्हटलं आहे. सिलेक्टिव्ह कुठे, जसं फॉर एक्झाम्पल मोबाईल नवीन इंट्रोड्यूस करण्यात आला तर तो सगळीकडे नाही ठेवला जात. ठीक आहे. किराणाच्या दुकानात काही मोबाईल ठेवतो का कोणी? नाही. तर इथे इंट्रोडक्शन फेजमध्ये आणि डिक्लाईन फेजमध्ये याच 2 शॉपमध्ये जे आहे हे आपण सिलेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशनचा वापर करतो. तो ऑप्शन नंबर ए आणि जो डी आहे तो आपला इथे राईट आन्सर होऊन जाईल, दॅट इज ऑप्शन 3.
नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. इनकरेक्ट कोणचे आहे? इन केस ऑफ ग्रोथ स्टेज डायव्हर्सिफिकेशन इज अडॉप्टेड. नंतर इन केस ऑफ डिक्लाइन स्टेज प्रोडक्ट्स आर मेड अवेलेबल टू द लॉयल कस्टमर्स ओनली. नंतर इंट्रोडक्शन स्टेज ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल इज इनएक्सपेन्सिव्ह इन नेचर. आणि इन मॅच्युरिटी स्टेज सेल ऑफ प्रोडक्ट इज नॉट हाय. तर बघा इथे आपल्याला काय सांगायचे? इनकरेक्ट सांगायचे. सगळ्यात पहिले तर चूक इथेच होते की काय सांगायचं आहे ते इनकरेक्ट सांगायचं आहे. इन केस ऑफ ग्रोथ स्टेज डायव्हर्सिफिकेशन इज अडॉप्टेड. डायव्हर्सिफिकेशन ग्रोथमध्ये नाही केलं जात, हे मॅच्युरिटीमध्ये केलं जातं. ठीक आहे, मॅच्युरिटीमध्ये कम्पिटिटरची संख्या वाढून जाते तर कंपनी काय करते? आपल्या प्रोडक्ट्सला डायव्हर्सिफाय करून टाकते. ठीक आहे, किंवा मार्केट डायव्हर्सिफिकेशन किंवा प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन करते. तर पहिला स्टेटमेंट जे आहे हा तर चुकला. आता हे जिथे नाही आहे तो आपला उत्तर नाही होणार. ठीक आहे, हे पण नाही होणार, हे पण नाही होणार. हां, आता बघा, इन केस ऑफ डिक्लाइन स्टेज प्रोडक्ट्स आर मेड अवेलेबल टू द लॉयल कस्टमर्स ओनली. तर बी तर तुमचा होईल. ठीक आहे, बी करेक्ट आहे, तर बी पण नाही येणार. हां, पुढे बघा, इन इंट्रोडक्शन स्टेज ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल इनएक्सपेन्सिव्ह. अरे बाबा, इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही मार्केटमध्ये प्रोडक्ट आत्ताच लॉन्च केला, इंट्रोड्यूस केला आहे, तर अशा याच्यात तुम्हाला प्रमोशनवर वगैरे खर्च करावा लागतो. तर इनएक्सपेन्सिव्ह नाही राहणार, इट इज एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे, तर सी पण चुकला. ए आणि इथे ए डी आहे, इथे ए सी डी आहे, तर ऑब्वियसली गोष्ट आहे ऑप्शन नंबर 1 आपला राईट आन्सर होऊन जाईल. मॅच्युरिटी स्टेजमध्ये सेल ऑफ प्रोडक्ट इज नॉट हाय. तर सेलची मॅच्युरिटीमध्ये सेल सगळ्यात जास्त असते, प्रॉफिट सर्वात जास्त होतो. तर लक्षात ठेवाल ऑप्शन नंबर 1 आपला राईट आन्सर आहे, ए सी डी. नंतर पाहू, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटिंग अँड कंट्रोलिंग द फिजिकल फ्लो ऑफ मटेरियल्स, फायनल गुड्स अँड रिलेटेड इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॉईंट ऑफ ओरिजिन टू द पॉईंट ऑफ कन्झम्पशन to meet customer requirements at the profit is known as inventory management, marketing, logistics, physical distribution, selling management. तर इथे तुम्हाला जो एक्झॅक्ट आन्सर आहे तो रिकग्नाइज करायचा आहे. काय होईल? तर बघा, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन अँड कंट्रोल करत आहे. काय? इथे बघा, फिजिकल फ्लो. फिजिकल फ्लो म्हणजे एका जागीपासून दुसऱ्या जागी गुड्स जातात आहे. तर दिस इज रिलेटेड टू ट्रान्सपोर्टेशन ऑर वी कॅन से लॉजिस्टिक. ठीक आहे, तर लॉजिस्टिक्स जे आहे ते इथे येईलच. ठीक आहे, लॉजिस्टिक्स येईल. नंतर पॉईंट ऑफ प्रोडक्शनपासनं किंवा पॉईंट ऑफ ओरिजिनपासून पॉईंट ऑफ कन्झम्पशनपर्यंत ते पोहोचवायचे आहे. आणि त्याच्यातनं जे आहे ज्याच्या कस्टमर रिक्वायरमेंट्स ॲट अ प्रॉफिट, तर प्रॉफिटमध्ये पोहोचवायचं आहे. तर हे इथे मार्केटिंग तर इन्वॉल्ड आहेच ऑलरेडी. फिजिकल डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपलं इथे राईट आन्सर होऊन जाईल. तर सेलिंग मॅनेजमेंट जे आहे म्हणजे सेल्समनशी संबंधित आहे. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे तुमचं स्टोरेज वगैरे इकडे येतं. तर हे दोन इथे येणार नाही. तर बी अँड सी आपला राईट आन्सर इथे होईल, दॅट इज ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच प्रोडक्ट इज मोस्ट सुटेबल फॉर इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन. इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की तुम्हाला मागच्या एका प्रश्नात सांगितलं. इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की वेन द प्रोडक्ट इज मेड अवेलेबल ॲट मॅक्सिमम आउटलेट्स. ठीक आहे, मॅक्सिमम आउटलेट्समध्ये तो प्रोडक्ट तुम्ही अवेलेबल करून देत आहे, त्याला आपण काय म्हणतो? इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन म्हणतो. ठीक आहे, तर बघा समजण्याचा प्रयत्न करा. FMCG स्नॅक्स किराणा दुकानातही मिळतात, डेली नीड शॉपमध्येही मिळतात. ठीक आहे, नंतर कस्टम बिल्ड सॉफ्टवेअर, हे तर जो ऑर्डर करेल त्यालाच आपण जे आहे ते अवेलेबल करतो. ठीक आहे, इंडस्ट्रियल मशिनरी फॅक्टरीजमध्ये वगैरे अवेलेबल राहते. लक्झरी वॉचेस जे आहे म्हणजे जे वॉचेसचे स्टोअर आहे फक्त तिथे अवेलेबल राहील. पण FMCG स्नॅक्स जे आहे हे इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशनचं आहे, म्हणजे फास्ट मूव्हर कन्झ्युमर गुड्स. तर हे जसं आपलं हे झालं, लेस झालं, कुरकुरे झालं, हल्दीरामचे सगळे झाले, तर हे सगळे काय FMCG स्नॅक्स जे आहे ते आपले फास्ट मूव्हर कन्झ्युमिंग गुड्स ते इंटेन्सिव्हमध्ये येतात. ठीक आहे, नंतर इथे तुम्हाला असर्शन दिलं आहे, ॲट सम पॉईंट अ प्रोडक्ट सेल्स ग्रोथ विल स्लो डाऊन अँड विल एंटर टू अ मॅच्युरिटी स्टेज. दिस मॅच्युरिटी स्टेज नॉर्मली लास्ट longer than the previous stages of PLC and it poses the strong challenge to marketing management. इथे रिझन काय दिलं आहे? स्लो डाऊन इन सेल्स ग्रोथ इज ड्यू टू द acceptance of the products by most of the potential buyers. It also due to the entry of competing firms in the market and price competition of stiffening. बघा
इथे काय म्हणतो असर्शन काय म्हणतो बघा की एका ठराविक कालावधीनंतर किंवा पर्टिक्युलर टाईम फ्रेमनंतर जे प्रोडक्ट लाईफ सायकल आहे तिथे ग्रोथमधनं प्रोडक्ट जो आहे तो कुठे जातो, मॅच्युरिटीमध्ये जातो. का बरं जातो? कारण सेल कमी होते. ठीक आहे, आणि मॅच्युरिटी स्टेज जी आहे ती जास्त वेळेची राहते कारण ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस स्टेज, कारण इथे कंपनीला जे आहे स्ट्रॉंग चॅलेंजेस मार्केटिंग मॅनेजमेंटशी रिलेटेड फेस करावे लागतात. ठीक आहे, तर दुसरा याचा रिझन काय म्हणतो, मॅच्युरिटी स्टेज येते का बरं? कारण सेल जो आहे ग्रोथमध्ये काय होतो, थोडं कमी होऊन जातो. आणि याचं कारण काय असतं की प्रोडक्ट्स जे आहे ते पोटेन्शियल बायर्स घेऊन घेतात ऑलरेडी, आणि प्लस कम्पिटिटरची एंट्री मार्केटमध्ये होऊन जाते आणि कुठेतरी प्राईस कॉम्पिटिशन जो आहे तोही आपला कडक पाहायला मिळतो. तो दोन्ही मॅच्युरिटीशी रिलेटेड असल्यामुळे असर्शन रिझन हे दोन्ही करेक्ट आहे, आणि जो रिझन आहे तो असर्शनला जस्टिफाय करत असल्यामुळे आपला हा जो रिझन आहे तो व्हॅलिड एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, किंवा करेक्ट एक्सप्लेनेशन येईल. तो ऑप्शन नंबर ए आपला राईट आन्सर होईल. बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. वन ऑफ द की टास्क्स ऑफ मार्केटर इज डॅश अँड टू क्रिएट consumer perception that the product is worth purchasing, to make the products easily visible and available, to promote sales of the product, to differentiate their products from those of competitors, आणि to do marketing surveys. तर बघा, नुसतं जर मार्केटिंग सर्वे केला जात आहे, ठीक आहे, नुसतं जर मार्केटिंग सर्वे केल्या जात आहे मग तर अशा केसमध्ये तो जो कन्झ्युमर परसेप्शन जे आहे त्याला प्रोडक्ट घेण्यासारखं आहे असं वाटणार नाही. ठीक आहे, तर डीचं होणार नाही. ठीक आहे, आता प्रमोट सेल्स ऑफ द प्रोडक्ट, सेल्स प्रमोट केल्याने कस्टमर ला वाटेल का किंवा हा प्रोडक्ट घेण्यासारखा आहे? नाही. प्रोडक्शन तुम्ही इझिली विजिबल करत आहे, अवेलेबल करत आहे, तरी या केसमध्ये जे आहे मोस्टली एवढत नाही. तुमचा प्रोडक्ट इतर कॉम्पिटिटरपेक्षा कसा वेगळा आहे हे जेव्हा तुम्ही दाखवता तर तेव्हा कस्टमरला वाटतं की नाही बा या प्रोडक्टला घेऊन पाहिलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज द की प्लेयर इन द मार्केटिंग इंडस्ट्री? मार्केटर, सप्लायर अँड वेंडर्स, डिस्ट्रीब्युटर अँड रिटेलर्स, आणि ऑल ऑफ द अबव. म्हणजे एक मार्केटिंग इंडस्ट्री आहे, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगपासून प्रोडक्टच्या कन्झम्पशनपर्यंत किंवा सर्विस प्रोव्हायडरपासून सर्व्हिसच्या कन्झम्पशनपर्यंत सर्वांची महत्त्वपूर्ण भूमिका राहते. मार्केटरची राहते, सप्लायर वेंडरची राहते कारण तो रॉ मटेरियल सप्लाय करतो. डिस्ट्रीब्युटर जो आहे तो फिनिश प्रोडक्ट्स रिटेलरच्या थ्रू, होलसेलरच्या थ्रू, अदर पीपल इन्वॉल्ड असतात ते शेअर करतात. तर इथे तिन्ही राईटचे ऑप्शन्स जे आहे ते करेक्ट येऊन जाईल. ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ द अबव आपला इथे राईट आन्सर बनेल. लिस्टिंग ऑल्टरनेटिव्स दॅट विल सॉल्व द प्रॉब्लेम ॲट हँड and determining the characteristics of each occurs during which stage of final consumer decision process? Information search, purchase, evaluation of alternatives and post purchase. तर बघा, इन्फॉर्मेशन सर्चमध्ये काय होतं की कस्टमर जो आहे तो माहिती गोळा करतो प्रोडक्टबद्दल. परचेसमध्ये तर तो परचेस करून घेतो. इव्हॅल्युएशन ऑफ ऑल्टरनेटिव्स म्हणजे काय की 2-3 ऑप्शन्स जे आहे, 3-4 सपोज 4 ऑप्शन्स आहे. ठीक आहे, मी सपोज मोबाईल घ्यायचा तर मी कोणता, ओप्पो, विवो, ठीक आहे, ओप्पो झाला, ठीक आहे, विवो झाला, नंतर सॅमसंग झाला, नंतर अजून कोणतं इन्फिनिक्स झाला. ठीक आहे, तर असे 4 ऑप्शन्स मी ठेवले आहे आणि मला जे जे पाहिजे ते कोणत्या याच्यात मिळतं आहे. तर बघा इथे काय म्हटलं आहे की दॅट विल सॉल्व द प्रॉब्लेम ॲट हँड अँड डिटरमाइनिंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ईच ऑकर ड्युरिंग विच स्टेज. तर ईच ऑकर जे आहे हे इव्हॉल्युशन ऑफ ऑल्टरनेटिव्स म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट, जसं 4 मोबाईलचं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं तर प्रॉपर प्रत्येकाचं मला जे जे पाहिजे प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स लिस्ट डाऊन करेल मी आणि मग पाहिल की मला काय काय पाहिजे आणि काय काय कोण देत आहे, केवढ्याचं देत आहे. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर सी आपला राईट आन्सर होत जाईल, इव्हॉल्युशन ऑफ ऑल्टरनेटिव्स. नेक्स्ट प्रश्न पाहू. द मोस्ट बेसिक लेवल ऑफ प्रोडक्ट इज कॉल्ड द कोर प्रोडक्ट, सेंट्रल प्रोडक्ट, पोटेन्शियल प्रोडक्ट आणि ऑगमेंटेड प्रोडक्ट. आता याच्यात जे आहे 5 लेवल्स ऑफ प्रोडक्ट्स येतात जे फिलिप कोटलरनी दिले होते आणि हे 5 लेवल ऑफ प्रोडक्ट्स कोणते आहे, जसं कोर प्रोडक्ट येतं, मग जेनरिक प्रोडक्ट येतं, ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे आपलं एक्सपेक्टेड प्रोडक्ट येतं, ठीक आहे, मग एक्सपेक्टेड नंतर ऑगमेंटेड येतं, ठीक आहे, आणि ऑगमेंटेड नंतर लास्टमध्ये कोणता येतो, पोटेन्शियल येतो.
ठीक आहे, पोटेन्शियल प्रोडक्ट्स येतात. तर आता सगळ्यात जो बेसिक लेवल आहे तो बेसिक लेवल कोणता आहे, बेसिक जो प्रोडक्टचा लेवल आहे तो दॅट इज कोर प्रोडक्ट. ठीक आहे. ऑगमेंटेड प्रोडक्ट म्हणजे काय होतं, ऑगमेंटेड प्रोडक्ट म्हणजे तुम्ही जेवढं एक्सपेक्ट केलं त्याच्यापेक्षा ॲडिशनल बेनिफिट तुम्हाला मिळालं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही सपोज ट्रॅव्हल करताय, ठीक आहे, तर ट्रॅव्हल वंदे भारतने ट्रॅव्हल करतं तर काय किंवा इथे आपल्याला कम्फर्ट मिळेल. ठीक आहे. आणि प्रत्येक जे आहे ही गाडी आपल्याला लवकरात लवकर आपल्या जिथे कुठे जायचं आहे फास्ट स्पीडनी तिथे पोहोचवून देईल. ठीक आहे. तर हे काय झालं, हे कोरने ट्रॅव्हल जे आहे ते तुमचं कोर झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑगमेंटेडमध्ये काय की ॲडिशनल बेनिफिट्स, इतर ट्रेनमध्ये तुम्हाला पॅन्ट्रीची सर्व्हिस मिळते. ठीक आहे. पण इथे तुम्हाला जे आहे फूड तुमच्या टेबलवर आणून दे, पाणी बॉटल इतर याच्यात मिळत नाही, पण या गाडीत तुम्हाला पाण्याची बॉटल मिळते. तर हे काय, हे ऑगमेंटेड प्रोडक्ट आहे. पोटेन्शियल प्रोडक्ट म्हणजे काय की ऑगमेंटेडचाच नेक्स्ट लेवल जिथे तुम्हाला अजून युनिक फीचर मिळालं जातं आहे. आता जसं वंदे भारत आहे, कोणतं स्टेशन आलं कोणतं हे गेलं हे कुठल्याही इतर गाड्यांमध्ये पाहायला मिळत नाही. वंदे भारतमध्ये हे डिस्प्ले जो आहे तो सुरू राहतो आणि अनाऊन्समेंटही होते, जिथे गाडी थांबणार असते त्याची अनाऊन्समेंट पण होते. ठीक आहे. तर हे झालं तुमचं पोटेन्शियल प्रोडक्ट. तर या प्रश्नाप्रमाणे बेसिक लेवलच विचारला होता, तर ऑप्शन नंबर ए कोर प्रोडक्ट आपला इथे राईट आन्सर होऊन जाईल. सो दॅट्स ऑल इन टुडेज सेशन. आय होप आपल्याला आजचं सेशन आवडलं असेल. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.